नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आत्ता काल 2 तारखेला आपल्याकडे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची जयंती झाली आणि आता येता जो 19 तारीख येतील त्या 19 तारखेला छत्रपती शिवरायांची जन्मतिथी आहे. तर ह्या दोन्ही तिथी मिळून मी आज तुम्हाला एक छान गोष्ट सांगते. शिवरायांची आणि तुकाराम महाराजांची मिळून छान गोष्ट सांगते. तर बघा, आपण नेहमी आरत्या वगैरे म्हणतो, त्याच्यात एक अभंग म्हणतो, गुरुदेव संतांशी सदा नमावे. म्हणजे गुरु देव संत यांना नेहमी नमस्कार करावा. आणि आपले शिवाजी महाराज पण ते तसेच होते. ते नेहमी गुरु देव संत देव देश धर्म यांना ते खूप मानायचे. संतांना मानायचे, संतांना नमस्कार करायचे. ते तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जायचे ना, तर बाळांनो कधीही उच्चासनावर बसले नाही. ते तुकाराम महाराजांच्या कीर्तनात नेहमी खाली बसायचे. खाली बसून त्यांनी तुकाराम महाराजांची कीर्तनं ऐकलेत. बघा, आपल्या महाराष्ट्राचा राजा पण तो तुकाराम महाराजांना केवढा मान देत होता. असे हे आपले शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराजांनी आपला देव देश आणि धर्म रक्षणासाठी खूप कष्ट घेतले. अक्षरशः शिर तळहातावर घेऊन ते लढलेले आहेत. म्हणजे मृत्यू नुसता जसा काही पाठीशी लागला होता. मुघल त्यांना मारायला टपलेले होते. तर शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज हे दोघंही एकाच काळातले, ते दोघेही समकालीन आहेत. तर तुकाराम महाराजांचं कार्य काय, ते अभंग वगैरे रचायचे, गाथा त्यांनी लिहिली. त्याच्यातून ते माणसांना चांगला उपदेश करायचे, चांगलं वागा, कसं वागा, देशाप्रती इमान राखा, हे काम आपले संत तुकाराम महाराज करायचे. आणि प्रत्यक्षात आपले शिवाजी महाराज ते घडवून आणायचे. तर त्यांची चांगली गट्टी होती. तर कुठे आपल्या तुकाराम महाराजांचं कीर्तन असलं की शिवाजी महाराज ते कीर्तन ऐकायला जायचे. तर असंच एक दिवस शिवाजी महाराज आपल्या तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकायला गेले. आणि त्यावेळेला काय झालं, यवनांना कळलं की तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला शिवाजी महाराज आले म्हणून. त्यांना काही करून शिवाजी महाराजांना मारायचंच होतं. इकडे आता शिवा आला हे कळल्याबरोबर त्यांनी त्या देवळाला वेढा घातला. अजून पण बघा, काही देवळांना भरपूर दारं असतात. तर ही तर पूर्वीची देवळं होती, हेमाडपंथी देवळं. त्याला भरपूर दरवाजे असायचे आणि मोठ्या मोठ्या खिडक्या असायच्या की एका वेळेला माणूस त्या खिडकीतनं उडी मारून सुद्धा पळून जाऊ शकतो. तर त्या मुघलांनी, यवनांनी काय केलं माहिती आहे का, त्या देवळाला वेढा घातला, पूर्ण वेढा घातला. सगळे समशेरी आणि तलवारी वगैरे काढून देवळाच्या बाहेर दबा धरून बसले. हा शिवा कुठूनही येऊ दे, अब हम शिवा को पकडेंगे. सगळ्या दरवाज्यांच्या बाहेर आणि खिडक्यांच्या इथे सगळेजण दबा धरून बसले. आणि ही बातमी तुकाराम महाराजांना कळली की आपल्या कीर्तनात शिवाजी महाराज आले आणि त्यांना पकडायला यवन आलेले आहेत. तर ते त्यांचं काळीच कळवळलं अगदी. आणि त्यांनी देवाला खणखणीत सवाल केला की देवा, हे काय झालं, माझ्या कीर्तनात असताना शिवबाला पकडायला माणसं यावीत म्हणजे. देवाला खणखणीत सवाल केला आणि सांगितलं, आता माझ्या शिवबाला वाचवलं पाहिजे. हे जे शिवराजे, जे शिवबा आपल्या देव देश आणि धर्माचं कार्य करतात, त्यांच्यावर हा असा प्रसंग यावा. तो पण माझ्या कीर्तनात. आज माझी तू लाज राख, काय माझी सगळी सेवा वाया गेली का, असा त्यांनी विठोबाला प्रश्न केला. आणि सगळ्या लोकांना सांगितलं की सगळ्यांनी देवाचा नामघोष करा, देवाचा धावा करा, विठ्ठल 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 असं देवाचा नामघोष करा. आणि मागे बघा, मागच्या गोष्टीत, शनी महाराजांच्या गोष्टीत पण मी तुम्हाला सांगितलं की काही लोक हिप्नोटाईज करतात. तर जो हिप्नोटाईज करणारा माणूस असतो तो आपल्याला काय सांगतो काही कळत नाही. पण समोरचा माणूस, त्याला एखाद्या कडू कारलं जरी दिलं आणि त्याला सांगितलं ही काकडी आहे, तर तो हा काकडी आहे म्हणतो आणि करा 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 खाऊन टाकतो. त्याला काही कळत नाही. आम्ही लहान असताना ना, दारावर गारुडी यायचे, साप मुंगूस वगैरे घेऊन. आणि ते काय करायचे माहितीये, ते समोर वाद्या टाकायचे, वाद्या किंवा दोऱ्या वगैरे असं टाकायचे आणि सांगायचे हे साप आहे. साप काय माहिती, ते खरंच सापच वाटायचे. ते साप नसायचे, असायच्या त्या दोऱ्याच, पण तरी पण ते साप दिसायचे. तर तसं देवाने केलं का, देवाने मॅजिक केली का माहीत नाही मला,
पण त्यांनी तुकाराम महाराजांनी देवाचा धावा केला. देवा लाज राख, शिवबा पकडले गेले नाही पाहिजेत. देवा तू लाज राख आमची, माझ्या शिवबाला वाचव. आणि त्यांनी देवाचा धावा केला आणि देवानी त्यांची हाक ऐकली. काय झाली माहितीये गंमत पुरांनो? त्यावेळेला सगळे माणसं जी कीर्तनात जमली होती, जी विठ्ठल 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 करून विठोबाची आळवणी करत होते ना, ती सगळीच माणसं शिवाजी महाराज दिसायला लागली. सगळी माणसं, सगळ्यांच्या डोक्यावर टोप, सगळ्यांच्या अंगावरती शिवाजी महाराजांची पांढरी वस्त्र, ते तुमान घालायचे शिवाजी महाराज तसे, कमरेला तलवारी. आणि ते बाहेर पडले ना की तिकडे ते यवन बसलेच होते तलवारी घेऊन. मैंने पकडा शिवा को, मैंने पकडा शिवा को. अरे ये शिवा, त्याचा जिरेटो उडवला. अरे ये तो शिवा नहीं, ये तो टकलिया है, ये शिवा नहीं. शिवा किधर गया? तो म्हणतो अरे मैंने शिवा को पकड़ा. तो म्हणतो मैंने शिवा को पकड़ा. ये किधर? इसकी दाढ़ी खींची तो अरे दाढ़ी हाथ में आ गई. ये भी शिवा नहीं, शिवा किधर गया, शिवा किधर गया. सगळे शिवाजी. सगळे कसे शिवाजी असतील? आणि मग खरा कुठचा खोटा कुठचा हे बघताना एकाची दाढी खेचतायत, एकाची मिशी खेचली तर मिशीच हातात आली, दाढी खेचली तर दाढी हातात आली. वरचा जिरेटोप उडवला, हा खरा शिवा आहे की नाही बघायला, तर तो माणूस टाकल्यास निघाला. अशी त्या लोकांची सगळी फजिती झाली. शिवा किधर आहे, शिवा किधर आहे, शिवा को पकडो, शिवा को पकडो करत राहिले ते. पण शिवाजी महाराज या गोंधळात सही सलामत कधी तिकडनं निघून गेले हे त्या यवनांना कळलंच नाही. पंछी पिंजरे से कब भाग गया, त्यांना अजिबात कळलं नाही. देवानी आपल्या तुकाराम महाराजांची पण लाज राखली. त्यांनी जादू केली आणि अक्षरशः सगळ्या त्या यवनांच्या एवढ्या गराड्यातून आपल्या शिवबांना सही सलामत देवानी सोडवलं. देवही शिवबांच्या पाठीशी उभा राहिला होता. कुठचंही चांगलं कार्य करा त्यात देव साथ देतोच देतो. तशी साथ देवानी इथेही दिली आणि ही खरी गोष्ट आहे, सांगोवांगी नाही, हा इतिहास आहे बाळांनो. तर आजची गोष्ट कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या वेळेला मी अशीच एखादी छान गोष्ट सांगीन. तिथपर्यंत जय श्रीराम.